नाश्त्याला पोहे बनवते, चालेल ना तुला? चालेल. ऐक ना, दूध देऊ का त्यांना? थोड्या वेळाने दे. बर. शोभा, 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 शोभा उठ. काय 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 झालं शोभा? कार्टी ना जरा सुखाने झोपू देणार नाही. आई ग देवा. शोभा काय काय झालं शोभा? अरे माऊने पायावर फटका मारला. हा? मी तर इथे आहे. शोभा तुला कोणीच नाही मारलं? हा? नाही. शोभा तू बोट बघ केवढं सुजलंय. अरे देवा. बोटाला काय झालं? असं कसं झालं? ती जोडवी घातलीस ना त्याच्यामुळे ते सुजलं असेल. तू गप्पा बस. जोडव्यांमुळे कशाला होईल? अरे शोभा, 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 शोभा तू काळजी करू नकोस, मी आहे ना. चालता सुद्धा येत नाही. मी आहे, मी आहे, मी आहे. ये ये उठ 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 शोभा. उठ उठ. ये 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 ये. ओ ये. सावकाश 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 सावकाश. ये. अशी का बघतेस? हो एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं मग? शोभा पायात जोडवी घालूनच झोपली आणि ती जोडवी माया मॅडमची आहे. माया मॅडमना ती परत द्यायची आणि आता शोभाचं बोट इतकं सुजलंय की ती जोडवी बाहेर निघणार कशी? मला टेन्शन आलंय. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काहीतरी करते. मी सोबत राहू का? हो नाही नाही, शोभाला संशय येईल अशी अचानक पायाची सूज उतरली तर. पण मला कळत नाही शोभा त्यांच्या बोटावर सूज चढली कशी? मोहन, शोभाला खूप त्रास होतोय ना? हा हो खूप बोट ते. मोन्या. आलो आलो आलो. मोन्या. मोन्या काय करतोय? शोभा ती जोडवी अरे इथे माझा पाय दुखतोय आणि तुला जोडवीची पडली आहे. हे बघ मोन्या, जोपर्यंत माझा पाय बरा होत नाही ना तोपर्यंत मी जोडवी काढणार नाही. काय करायचंय ते कर. बाजूला. म्हणजे नक्की मावतच काम आहे. माव चल, सकाळपासून काही खाल्लं नसशील ना तू. चल मी तुला खायला देते. नकोय मला. बघ ना शोभाला किती लागलंय. मला तिच्या जवळ बसू दे. तुला चल सांगितलं ना. शोभते मी माऊला खाली मावशींकडे घेऊन जाते, नाही तर इथे बसून तुम्हाला त्रास दे. चल मग. चल चल चल. मला सांग शोभा त्यांना जादू तू केलीस ना? त्यांच्या बोटाला सूज तू आणलीस ना? तुम्हाला वर म्हणलीस मी तुला दूध देणार आहे. मला दूध दे. ठीक आहे पी. आता केलीस ना तू जादू आणि मला सांगत असतेस माऊ जादू नको करूस. हे बघ जादू कुठे करायची ना त्याची अक्कल आहे मला. तुला अजून कळत नाही. गप दूध पी. मला सांग शोभा त्यांना तू जादू केली ना? त्यांचं बोट तू सुजवलं ना? मी काय शोभाच्या वाईटावर टपले का?
काही शोभाला झालं की माऊ जादू केलीस ना तू, माऊ जादू केलीस ना तू. तुला काय विचारलंय त्याचं उत्तर दे मला आधी. मग मीच केली. त्याच्या मागे एक कारण आहे. काय कारण आहे? तू पाहिलंस ना शोभा मोहनला कशी ओरडत होती, मग मला शोभाचा राग आला म्हणून केली तिला शिक्षा. अगं पण तुझ्या आगाऊपणामुळे मालकांना किती त्रास झालाय, त्याचं काय करणार तू? मालकांना ती जोडवी पाहिजे, कशी मिळणार? झाला माझं दूध पिऊन. शोभा, आपण पायातून जोडवी काढण्याचा हळूहळू प्रयत्न करूया का? मोन्या, एक तर माझं बोट दुखतंय आणि तुला जोडवीची पडली आहे. हे शोभा, पण ती जोडवी आपली नाहीयेत ना. शोभा, माया मॅडमचा फोन आहे. तिला सांग 2-3 दिवस लागतील म्हणून. नाही जमणार तुला दे, मी बोलते. नाही नाही, मी बघतो शोभा. हॅलो. अहो म्हात्रे, किती वेळ फोन उचलायला? हो. म्हात्रे, तुम्ही माझी जोडवी आणि नथ पॉलिश करायला अजून दिली नाहीत ना? नाही दिली अजून. बरं केलं. म्हात्रे, माझ्या सासूबाई मला खूप ओरडल्या. त्या म्हटल्यात की अशी जोडवी काढून द्यायची नसतात आणि मला आज संध्याकाळी घरी येताना कुठल्याही परिस्थितीत जोडवी आणि नथ घरी घेऊन ये असं सांगितलंय. त्यामुळे तुम्ही ऑफिसला येताना जोडवी आणि नथ घेऊन या. माया मॅडम, काय माहितीये का, मला थोडा यायला उशीर होईल आणि थोडा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे मी बरं बरं बरं, ठीक आहे. आता मला एवढं काही सांगत बसू नका आणि माझा वेळ वाया घालवू नका. उशीर होईल ना, ठीक आहे. लंचच्या टाइम पर्यंत तरी येणार ना तुम्ही? हो. पण म्हात्रे, आठवणीने येताना माझी नथ आणि जोडवी आणा. हा, आणतो. ठीक आहे, ठेवते मी. बोटाची सूज कशी काय कमी झाली? दुखत पण नाहीये. वाह, परत झालं. मोन, नाही, नको. मोन्याला नको सांगायला. सांगितलं तर जोडवी काढून घेऊन जाईल. जाऊ दे, सांगतच नाही. काय वहिनी? काय म्हणतायत नवीन जोडवी? काय नाही, जोडवी काय म्हणणार. अगं बाई, नाही टोचत वगैरे नाहीये ना? टोचेल कशाला? काय कमाल झाली. नव्या जोडव्यांचा त्रास होतोच. मला तर 2-3 दिवस चालताच येत नव्हतं. तुझं वेगळं आहे का अंजली? ते पायांची बोट जाड असतील ना तर टोचतात. शोभा, जोडवी पायात काढायचा एक प्रयत्न करूया का? नाही, कशाला? मस्त आहेत, मला आवडलेत. राहू दे. नाही, ती परत द्यायचीत ना. काय झालं दादा? कशाला परत द्यायची? नाही, ते हे अगं जरा लूज झालीत ना, ती टाईट करायची आहेत म्हणून म्हणतायत ते की दुकानात घेऊन जायचंय ना, हे सांगतायत. एवढंच ना, मी करते टाईट. दादा पकड द्या, मी करते. नाही, नको, तू कशाला करते? नको, राहू दे. द्या की. अगं नाही, द्या ना. मग ते असं पडलं की काय? अंजे, तुला काय दुसरं काम नाही का? एवढं काय झालं चिडायला? तुमच्या भल्यासाठीच बोलते. हा, सांगितलंस ना. जा आता, जा. जोडवी नक्की तुमचीच आहे ना, की भाड्याने आणलीये? आता जातेस का? ठीक आहे, जाते ना. एवढं काय चिडायला? तुला जरा तरी अक्कल आहे का रे? काय करत होती अंजली समोर बोलायची? तिला जर कळलं असतं ना की ही जोडवी माझी नाही, तर अख्ख्या चाळीवर सांगत सुटली असती. इज्जत गेली असती ती वेगळी. शोभाताई, बोट कसं आहे? तसाच आहे अजून. दूध काही उतरली नाही. तिचं बोट बरं कसं झालं? त्या भांडूनच केलं असेल, पण मी नाही सोडणार आहे शोभाला. अरे देवा,
परत काय चाललंय तुझं? हा, एक तर माझं बोट दुखतंय आणि तू शब्दात कसला पकडतोस? तुला काय वाटतं मी खोटं बोलतेय? माव, तुला अजून भूक लागली असेल ना? चल तुला खायला देते, चल. काही गरज नाहीये. तुला चल सांगितलं ना. हा अहो तुम्ही जा, मी बोलतो मावशी. किती वेळा सांगितलं जादू करू नको. कसं काय एवढं तुझे झोक जात आहेत? दारू बिरू प्यायली की काय? काय ग? ए बाई, काय झालं? नाही नाही नाही, मला आत्ताच बोलायचंय, खूप महत्वाचं आहे. आपण नंतर बोलू. भानू, ए भानू, भानू. अशीच अलगद माझ्या प्रेमात पडली असती तर जग काहीतरी वेगळंच असतं. समीर भाऊजी, काय झालं भानूला? नाही नाही, काय नाही, काय नाही. भानू, ए भानू, भानू, काय होतंय? अहो दिवसभर एवढं काम करते ना बिचारी, झोपायला वेळच मिळत नाही तिला. ए भानू, काय होतंय? झोप येते का? मी सोडू का तुला? कुठे सोडू? मोहनकडे सोडू का मावशीकडे सोडू? मावशी. बरं बरं, चल चल मावशीकडे सोड. मी सोडतो तिला, तुम्ही जा. मी जाते. जाशील ना? सांभाळून जा. सावकाश. भानू, बिचारी भानू, सगळं काम एकटीवरच पडतं. मोन्या, माझा पाय ठणकतोय, मी जरा पडते थोड्या वेळ. हो, मी मदत करतो शोभा तुला. झोप 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 तू. अरे वा, हो मला सांग, हे काय सांग. 1 10. मग म्हणजे हे 1 ते 10 आकडे आहेत बरोबर. मग मला राग आला ना की मी काय करतो माहितीये का, मी हे 1 ते 10 आकडे उलटे म्हणतो, मग माझा राग निघून जातो, मला रागच येत नाही. अच्छा, म्हणून तू कोणावर रागवत नाहीस होय? हा, तुला करून बघायचंय? चालेल. चल, माझा डोळे मिट. हा. आणि म्हण 10 10 9 9 8 8 7 7 6 6 5 5 4 4 3 3 2 2 1. 1. आता डोळे हळूहळू उघड. आता कसं वाटतंय? आता राग गेला? मग एक काम कर ना, मग माझा शोभाचं बोट नीट कर ना. काय आहे, तिच्या पायात ना माया मॅडमची जोडवी आहे
आणि ती जर का मी नाही दिली ना आज त्यांना तर ओरडतील मला त्या. प्लीज कर ना. बरं करते. थँक्यू. शोभा आय झोपू दे रे. तुझ्या पायाचे सूज उतरले बघ. हं? हो बघ ना. हं? बघ ना बोट बघ. सूज गेली. बघ बघ. अरे हो. दुखत पण नाही आता. शोभा मग आता ती जोडवी काढून मला दे ना. माया मॅडम ना आजच्या द्यायलाच हवी. शोभा मी तुला नवीन जोडवी नक्की करीन. खरंच सांगतो तुला. आणि अशी दुसऱ्याची जोडवी पायात घालणं आवडेल का तुला सांग. मलाही नाही आवडणार. या इथं काय करते आणि मी झोपली कशी? माऊ माऊ मला इथे कुठे घेऊन आलीस? मी नाही घेऊन आले. मालक मी आता तुम्हाला इथं आणलो. हो का? अगं भानू अशी जादू नको करत जाऊस. कोणी पाहिलं तर? ए मला शिकवू नको. मालक मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही पण शोभा ताईंवर ना माऊनी जादू केली. एवढंच नाही तिने तर करच केला. तिने माझ्यावर पण जादू केली. मला झोपायचा प्रयत्न केला तिने. तू कधी झोपत नाहीस ना. मला वाटलं तू खूप दमली असशील म्हणून झोपवलं तुला. माऊ उगीच आगाऊपणा करू नकोस हा. मी आता यात काय आगाऊपणा केला मोहन? माऊ मगाशी मी तुला काय सांगितलं? रागवायचं नाही. 10 ते 1 आकडे उलटे म्हण पाहू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता कसं वाटतंय? मन तिला पण शिकव. हो. मालक तुम्ही नाहीला डोक्यावर चढवून ठेवले. अहो भानू तुम्ही रागावू नका. ती परी असली तरी लहान आहे ना अजून. आणि तिने माणसांच्या जगाचे नियम का पाळावेत? परी आहे ती. आणि माणसांवर घालायची बंधनं आपण जर का तिच्यावर घातली तर परी म्हणून तिची वाढच होणार नाही. ती परी आहे आणि परीप्रमाणेच वागते. तिने तसंच वागलं पाहिजे. मग आपण काय करायचं? तिला अशीच मनमानी करू द्यायची का? खरं तर तिने अशा ठिकाणी असायला हवं जिथे तिला तिच्या मनाप्रमाणे वागता येईल. शेवटी काही झालं तरी हे जग तिचं नाहीये ना.